एका छोट्याशा गावातून आलेला मुलगा, सायकलवर फिरत ट्युशन घेणारा शिक्षक आणि पुढे महाराष्ट्रभर कोट्यवधींचं कोचिंग नेटवर्क उभं करणारा आरसीसी पॅटर्नचा चेहरा. पण आता तेच शिवराज मोटेगावकर नीट पेपर फुटी प्रकरणात पुरते अडकलेले आहेत. ज्यांच्या क्लासची उलाढाल 100 कोटींच्या घरात होती, ज्यांच्याकडे नाव, पैसा, प्रतिष्ठा हे सगळं काही होतं, लाखो विद्यार्थ्यांचा, त्यांच्या पालकांचा विश्वास होता, त्यांना पेपर फुटीची गरजच काय होती. आणि इथूनच सुरू होते भुवया उंचावणारी नीट पेपर फुटी प्रकरणाची महाराष्ट्र कनेक्शन असलेली स्टोरी. सीबीआयच्या तपासात आणखीन धक्कादायक माहिती समोर आली आहे. शिवराज मोटेगावकर या प्रकरणात केवळ आरोपी नाहीत, तर पेपरफोडी करणाऱ्या आंतरराज्य टोळीचे ते सक्रिय सदस्य आहेत. सर्वात मोठा धक्का म्हणजे 3 मेला झालेल्या नीट परीक्षेचा पेपर मोटेगावकरांकडे तब्बल 10 दिवस आधीच, म्हणजेच 23 एप्रिललाच पोहोचला होता. सीबीआयला त्यांच्या मोबाईलमध्ये मूळ प्रश्नपत्रिका आणि त्याची उत्तरही सापडल्याचं सांगितलं जातंय. तपास सुरू असल्याची माहिती लागताच मोटेगावकरांनी आपल्या मोबाईल मधला डेटा डिलीट केला होता. पुरावे नष्ट करण्यासाठी त्यांनी हा प्रयत्न केला, पण फॉरेन्सिक लॅबनं डिलीट डेटा पुन्हा रिकव्हर केला आणि इथंच तपासाला मोठा ब्रेक थ्रू मिळाला. सीबीआय कोर्टात एक आणखीन मोठा खुलासा झालाय. ते म्हणजे की निवृत्त प्राध्यापक पी.व्ही. कुलकर्णी यांच्याशी मोटेगावकरांचा संपर्क होता आणि त्याच साखळीमधून पेपर फुटीचं हे सगळं जाळं उघड झालेलं आहे. तपास अधिकारी पवन कौशिक यांनी कोर्टात असा सुद्धा दावा केलाय की आरसीसी कोचिंग सेंटर मार्फतच प्रश्नपत्रिकांचं वितरण सुरू होतं. आता सर्वात मोठा प्रश्न असा की सगळी धन दौलत पायाशी असताना मोटेगावकरांनी हा सगळा प्रकार नेमका कशासाठी केला? तर सीबीआयचा असा संशय आहे की स्वतःच्या मुलाला मेडिकलमध्ये प्रवेश मिळावा, अधिक चांगले गुण मिळावेत, यासाठीच हा सगळा घाट घालण्यात आला होता. डॉक्टर, इंजिनियर घडवणाऱ्या फॅक्टरीचा मालक म्हणून प्रसिद्ध, वर्षाला त्याच्या कोचिंग क्लासचा 100 कोटींचा टर्न ओव्हर असणारे हे शिवराज मोटेगावकर नेमके आहेत तरी कोण? तर लातूरच्या रेणापूर तालुक्यातल्या एका सामान्य शेतकरी कुटुंबातून आलेले शिवराज मोटेगावकर सायकलवर फिरत होम ट्युशन घेत घेतच स्वतःचं शिक्षण त्यांनी पूर्ण केलं. नंतर केमिस्ट्री शिक्षक म्हणून नाव कमावलं आणि 2003 मध्ये त्यांनी रेणुकाई करिअर सेंटर्स म्हणजे आरसीसी ची स्थापना केली. पुढे महाराष्ट्रभर शाखा, नीट आणि जेईई साठी मोठं नेटवर्क त्यांनी आपल्या कोचिंग क्लासमधून तयार केलं आणि आरसीसी पॅटर्न म्हणून एक वेगळी ओळख निर्माण केली. दरवर्षी शेकडो विद्यार्थ्यांच्या यशाचे ते दावे करतात. कोटींची उलाढाल त्यांच्या क्लासची होती, पण आता याच यशोगाथेवर संशयाची रेष उमटलेली आहे. 2006 या साली लातूर मधल्या अष्टविनायक परिसरात एक दाल मिल त्यांनी भाड्याने घेतली आणि तिथे क्लासेस सुरू केले. आज लातूरात तो परिसर ट्युशन एरिया म्हणून प्रसिद्ध झालेला आहे. शेकड्यानं क्लासेस आणि हॉस्टेल या परिसरात आहेत. तिथल्या 10 पैकी 5 जागा या मोटेगावकरांच्या स्वतःच्या आहेत. लातूर मधल्या जागा खरेदी मार्केटमध्ये मोटेगावकर म्हणजे वाटेल तितके पैसे देऊन जागा मिळवल्याशिवाय बैठकच उठू देत नाहीत, असा दावा प्रसिद्ध आहे. अव्वाच्या सव्वा दरानं कित्येक प्लॉट आणि प्रॉपर्टी त्यांनी खरेदी केल्याचा सुद्धा दावा आहे. लातूरात अमित देशमुखांच्या खालोखाल मोटेगावकर यांच्याकडेच जमीन मालकी आहेत असे दावे सुद्धा केले जातात. आता या दाव्यांमध्ये कितपत तथ्य आहे हे तर आता सीबीआयच्या पुढच्या 9 दिवसांच्या कोठडीतल्या चौकशीतूनच समोर येईल.